25 लाख रुपये, 21 तोळे सोने आणि जादूटोणा करण्याची धमकी. नाशिकमध्ये सासरच्या छास कंटाळून आत्महत्या. नाशिक शहरातील जेल रोड परिसरात आशा घोटेकर या विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह दोघांना अटक केली. विवाहानंतर आशा यांचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. तसेच सासरकडून 25 लाख रुपये आणि 21 तोळे सोन्याची मागणी केल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे. तर या प्रकरणात जादूटोणा करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रारही पोलिसांच्याकडे केली आहे. दरम्यान मृत महिलेच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचाही आरोप केला आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. गणेश गोपाळराव वाळके, वय वर्षे 38, हे कासारा दुमाला, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी परिवारासह एकत्रित कुटुंबामध्ये राहतात. ते शेती व्यवसाय करतात. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यांची बहीण आशा प्रवीण घोटेकर, वय वर्ष 40, राहणार अंबिका निवास, दसकगाव, जेल रोड, नाशिक रोड. हिचे सन 2008 साली दसकगाव, जेल रोड, नाशिक रोड येथे राहणाऱ्या प्रवीण साहेबराव घोटेकर, वय वर्षे 42, याच्यासोबत लग्न झाले. या दाम्पत्याला 2 मुले आहेत. आता ती मुलेही मोठी झाली आहेत. दिनांक 6 मे 2026 रोजी सकाळी 6:45 सुमारास गोपाळ घरी होते. तेव्हा त्याच्या मोबाईल नंबरवर त्याच्या बहिणीचा भाया राजेंद्र साहेबराव घोटेकर याने फोन करून सांगितले की तुझी बहीण घराचे दरवाजा उघडत नाही, तुम्ही पटकन नाशिकला या. तेव्हा त्याने विचारले की माझी बहीण घराचे दरवाजे का उघडत नाही, काय भांडण झाले आहे का? तेव्हा त्याने काही एक न सांगता फक्त नाशिकला येऊन जा एवढे सांगितल्यामुळे गोपाळ त्यांचा मोठा भाऊ, पत्नी, नातेवाईक यांना घेऊन संगमनेर येथून नाशिक येथे येण्यास निघाले. ते सिन्नरच्या आसपास असताना परत सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्यांना फोन आला. ते म्हणाले की तुम्ही घरी न येता बिटको हॉस्पिटल, नाशिक रोड येथे या. तेव्हाही त्यांनी विचारले की माझी बहीण आशाला काही झाले आहे का? तरी त्यांनी काही न सांगता फोन कट केला. त्यानंतर गोपाळ व इतर जण दिनांक 6 मे रोजी नाशिकला सकाळी 9 वाजता बिटको हॉस्पिटल, नाशिक रोड येथे पोहोचले. तेव्हा त्यांना समजले की आशाने तिच्या राहत्या घरात गळफास घेतल्याने ती मयत झाली आहे. हे केल्यानंतर गोपाळ यांना प्रचंड धक्का बसला. उपनगर पोलिसांनी घटनास्थळ आणि मृतदेहाचा पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी गोपाळकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की माझी बहीण आशा ही मला सन 2018 सालापासून वेळोवेळी फोन करून सांगत होती की मला माझे सासरचे लोक 4 चाकी गाडी आणि फ्लॅट घेण्यासाठी तुझ्या भावाकडून 25 लाख रुपये घेऊन ये, तरच तुला घरामध्ये चांगली वागणूक देऊ, नाहीतर तू आमच्या मुलाला सोडचिठ्ठी देऊन तुझ्या भावाकडे निघून जा, असे बोलून माझ्याशी भांडण करून मला त्रास देतात. बहीण आशा हिने फोन करून सांगितले होते की माझ्या आईच्या नावावर असलेली जमीन विकून माझे दाजी प्रवीण साहेबराव घाटेकर यांना 4 चाकी गाडी आणि फ्लॅट घेण्यासाठी 25 लाख रुपये दिले होते. त्यानंतर सन 2024 साली माझी आई मयत झाली. त्यावेळेस माझे दाजी प्रवीण हा माझ्या बहिणीला बोलायचा की तुझी आई आता मयत झालेली आहे, तो आई वडिलांचा वारस हक्क का सोडला, तुझ्या भावाला सही का दिलीस, असे वेगवेगळ्या कारणावरून तिला मारहाण आणि शिवीगाळ करत होते. म्हणून माझ्या बहिणीने मला फोन करून सांगितले की आईचे जेवढे सोन्याचे दागिने असतील तेवढे दागिने मला देऊन टाका, कारण तुझे दाजी मला नेहमी टोचून बोलत असतात की तुझे आई वडिलांचे हक्क सोडपत्रावर तू सही केली आहे, तुला काय मिळाले का, म्हणून तू आता तुझ्या आईचे सोन्याचे दागिने देऊन टाक. त्यामुळे मी माझी मयत आई व मयत सावत्र आई यांचे एकूण 21 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने माझी बहीण आणि दाजी यांना दिले आहेत. त्यानंतर माझी बहीण आशा हिने सन 2025 साली फोन करून सांगितले की मला माझ्या सासरच्या लोकांनी परत मानसिक आणि शारीरिक त्रास देणे सुरू केले आहे. ते वेळोवेळी काही ना काही कारणावरून कुरापत काढून मला घरामध्ये त्रास देत राहतात. तसेच तुझे दाजी प्रवीण याचे बाहेरील महिलेसोबत
अनैतिक संबंध चालू आहेत असे मला समजले असून तिचे नाव आरती असे आहे. त्या महिलेचे आधार कार्ड हे तुझ्या दाजीच्या नावाने करून ठेवलेले आहे. याबाबत मी माझे सासरे, सासू, भाया आणि जाऊ यांना सांगितले, परंतु ते काही मनावर घेत नाहीत. उलट मला काही ना काही बोलत राहतात. माझे सासरे साहेबराव घोटेकर, सासू लताबाई घोटेकर, भाया राजेंद्र घोटेकर व जाऊ चित्रा घोटेकर हे सर्वजण माझ्या विरोधात आहेत. माझे सासू सासरे असे म्हणतात की आमचा मुलगा कसाही वागला तरी तो आम्हाला चालेल. तसेच तुला या घरामध्ये राहायचे असेल तर तुला आमचे मनाप्रमाणेच वागावं लागेल. तुला आमच्या घरामध्ये राहायचे नसेल तर तू आमच्या घरातून निघून गेलीस तरी चालेल. आम्ही आमच्या मुलाला दुसरी बायको करून देऊ. तसेच तुझे दाजी मला म्हणतात की मी स्वतः आणि माझे वडील असे आम्ही जादूटोणा करतो. त्यांचे साहित्य आमच्या घरामध्ये पडलेले आहे. त्यांच्या सहाय्याने तुला मारून टाकू अशी मला धमकी देतात. त्यामुळे माझी बहीण आशा प्रवीण घोटेकर तिने त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे अशी फिर्याद गोपाळ याने उपनगर पोलीस ठाण्याला दाखल केली. दिनांक 6 मे 2026 रोजी 6:45 सुमारास माझी बहीण आशा प्रवीण घोटेकर वय वर्ष 40 हिला तिचा पती प्रवीण साहेबराव घोटेकर वय वर्ष 42, सासरे साहेबराव सावळीराम घोटेकर वय वर्ष 65, सासू लताबाई साहेबराव घोटेकर वय वर्ष 60, भाया राजेंद्र साहेबराव घोटेकर वय वर्ष 45 आणि जाऊ चित्रा राजेंद्र घोटेकर वय वर्ष 43 आणि प्रेयसी आरती यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सपकाळे हे पुढील तपास करत आहेत. लग्नानंतर पहिली काही वर्षे आशाची सुखात गेलेली होती. मात्र 2018 पासून आशा हिला सासरच्या लोकांनी छळायला सुरुवात केली. पती, सासू सासरे आणि दीर हे त्यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करायचे. ही मागणी करून त्यांनी आशा यांना मानसिक आणि शारीरिक कोंडीत पकडले होते. आशा हिला पती प्रवीण घोटेकर याचे अन्य एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याबाबत जाब विचारला असता तिला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात आला. इतकेच नव्हे तर सासरच्या मंडळींनी तिला घराबाहेर काढण्याची धमकी दिली होती. जादूटोणा करून तुला मारून टाकू अशी भीतीही त्यांनी घातली होती. विवाहानंतर आशा हिचा सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. जादूटोणा करण्याची धमकी तसेच सासरकडून 25 लाख रुपये आणि 21 तोळे सोन्याची मागणी करण्यात आली होती. या सर्व प्रकारामुळे विवाहितेवर प्रचंड मानसिक ताण निर्माण झालेला होता. अखेर सतेच्या छळाला कंटाळून आशाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. संबंधित या धक्कादायक घटनेचा तपास पुढे पोलीस करत आहेत.